नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांचे प्रश्न होते की सर 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर आहे, चालू घडामोडीचा अभ्यास कुठपासून कुठपर्यंत करायचा आहे. 5 मिनिटाच्या आत तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील की पेपर कधी छापलेला आहे, सर्व गोष्टी बोलणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपर्यंत शेवटपर्यंत बघा. मी ज्या गोष्टी सांगतो त्या लिहून घ्या आणि जिथं अभ्यास करतोय तिथे वाटलं तर चिटकून ठेवा. परत तुमच्या मनात हा प्रश्न येणारच नाही आणि जर प्रश्न आला तर तुमच्या समोरच उत्तर असेल. काय तर राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 1 डिसेंबर 2024 ला होणार आहे, जी पहिली डेट होती ती होती डेट 30 एप्रिल. कुठे 30 एप्रिल 2024. पण आचारसंहिता असेल, वेगवेगळ्या कारणामुळे ती परीक्षा पुढे गेली. त्याच्यानंतर शेवटची जुलैमध्ये जवळपास ती आली होती, पण शेवटच्या 2-4 दिवस आधी किंवा पुढे गेलेली आहे. ऑगस्टमध्ये परत एकदा गेली. ऑगस्टमध्ये जवळपास पुढेच गेली, जातच राहिली पुढे. पण पेपर छापलेले आहेत. पेपर ऍग्रीच्या फॉर्मसाठी म्हणजे ऍग्रीचे फॉर्म भरण्यासाठी काही नवीन पेपर छापण्याची शक्यता आहे. कशामुळे सांगता हे नवीनच काही पेपर छापतात हे का, सर्वच पेपर नवीन का छापणार नाहीत असं माझं मत आहे. पण ऍग्रीचे जे पेपर्स आहेत हे विभागीय लेवललाच घेत आहेत, ते जिल्हा लेवलला घेत नाहीत. याचा आता जिल्हा लेवलला प्रत्येक महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये हे पेपर ऑलरेडी पोहोचलेत. 2-4 दिवस पेपर जवळ असताना परीक्षा पुढे गेलेली आहे. म्हणजे पेपर जिल्हा लेवलला आलेले होते, ते वॉर रूम मध्ये आहेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर ते राहतात पेपर, ते आहेतच. म्हणजे विभागीय लेवलला पेपर पोहोचवायला जे सेंटर्स वाढतील, फॉर्म्स वाढतील, त्याच्यात ते पाठवतील. ही गोष्ट क्लिअर आहे. मग चालू घडामोडीचा अभ्यास नेमका कसा करायचा आहे? चालू घडामोडीचा अभ्यास म्हणजे पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी आणि चौथी स्टेप, 4 स्टेपच्या माध्यमातून मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पहिल्यांदा जे करायचंय म्हणजे करायचंय ते 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 म्हणजे इयरबुक 2024. इकडे बघा, इयरबुक 2024 ते इयरबुकचं नाव असतंय, मध्ये कंटेंट असतंय 1 जानेवारी 2023चं. डाटा असतो ते आपल्याला करायचंय. पहिली प्रायोरिटी इयरबुक वाचायचंय. ज्यांना एवढे मोठे मॅगझिन 12 मॅगझिन बघून टेन्शन येत असेल तर मी म्हणतो ते बाजूला ठेवा, इयरबुक घ्या. आता जवळपास 60 दिवस राहिलेत आजच्या व्हिडिओमध्ये. ते तुम्हाला पचतंय का, तेवढं टेन्शन येतंय का, ते तुमची जिम्मेदारी राहील. नवीन कंटेंट शेवटच्या 30 दिवसात वाचू नका असं म्हणतात. तुम्हाला वाटतंय खरंच की मी 12 मॅगझिन मी आता वाचू शकत नाही, मला खूप टेन्शन आलंय, बीपीच वाढायला माझा, तुम्ही सरळ इयरबुक घेऊ शकता. कुठल्याही पब्लिकेशन्स घ्या, आपल्याला काही टक्केवारी नाही, काही आपल्याला वाद नाही. कळलं? ही गोष्ट क्लिअर झाली, डोक्यात फिट. आता परत प्रश्न नाही विचारायचा इयरबुक काय काय, ही गोष्ट क्लिअर झाली. आता दुसरी की पेपर तर 30 एप्रिलला होता, त्याच्या आधी जर पेपर छापले असतील तर असू शकतं. मग दुसरी स्टेप तुम्ही करायची 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2024 म्हणजे 3 महिन्याचं चालू घडामोडी हे आपल्याला करायचंय. म्हणजे पहिले 12 महिन्याचं केलं, नंतर 3 महिन्याचं करायचंय. कुठेही 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2024, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे करायचं आहे. हे 3 महिन्याचं करा, कारण पेपर इथंच छापलेला असण्याची शक्यता दाट आहे. पण आपण जरी म्हणू सप्टेंबरमध्ये ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास तो पोस्टपोन झालाय, हरकत नाही, जाऊ द्या तिकडं. ह्या 2 गोष्टी म्हणजे 12 आणि 3 15 महिने तुमचे स्ट्रॉंग झाले की आता सर काय पण विचारा, मग तुम्ही एक्स्ट्रा मायलेज घेऊ शकता किंवा एक्स्ट्रा रिस्क घेऊ शकता की सर रिस्क कशाला घ्यायची, पेपर नवीन छापले तर याच्या आधी जेव्हा भरपूर वेळा कोविडमध्ये जेव्हा पेपर पुढे गेले तर जुनेच चालू घडामोडीचे प्रश्न होते, जुनेच पेपर होते, अशीच पुढे जात राहिली परीक्षा, तेव्हा जुनेच होते. मग तुम्हाला वाटतंय काही जणांना की बाबा उद्या गेलो तर जे आवश्यक असतात ते एखाद्या त्यांनी काढलेच, समजा तर तरी मी सांगितलं मागच्याच लेक्चरमध्ये की जवळपास 15 पैकी 10 ते 11 प्रश्न इकडेच असतील. इकडे 2-3 प्रश्न जर काढले तरची गोष्ट आहे. पण एवढे 3 लाख पेपर डबल काढू पण नाही म्हणजे नियमन म्हणल्यापेक्षा इकॉनॉमिकली काढू नये, नुकसान, फुकट पैसे जातील. हे एक्स्ट्रा थिंग आहेत की ज्या आवश्यक 900 असतील किंवा एकदम झालं समजा चमत्कार हो गया, बाबा चमत्कार, तर ह्या इकडं त्या गोष्टी आपल्याला कामाला येतील. एक्स्ट्रा काय, एप्रिल 2024, मे 2024 आणि जून 2024 हे 3 महिने एक्स्ट्रा वाढवा तुम्ही. ज्यांना वाचायचे त्यांना, किंवा बाकीच्यांनी काय करा, देवा जाधवर सरांची युट्यूबला फुकटचे व्हिडिओ 1-1 तासाचे येतात, ते बघून घ्या. 3 तुम्हाला वाचायचं नाही ना, हे लिहून घ्या. हे जी मेन्स करतात कंबाईन मेन्स, त्यांना कामालाच येणार आहे ना हे मेन्सला वगैरे, त्यांनी ते वाचा. आपलं सर फक्त राज्यसेवा ऍग्री फॉरेस्ट इंजिनिअरिंग वाले आहेत, आम्हाला जास्त टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही इथं 15 महिन्यात उड्या हाना, काही टेन्शन नाही तुम्हाला. पण जर आपल्याला कंबाईन पण करायचं पुढे आहेच, मग तुम्ही हे करा ना. सध्या तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्ही वाचा मग नंतर त्या पद्धतीनं. मग सर इकडं सर अजून जर रिस्क सर म्हणजे जेव्हा ऑगस्टमध्ये जेव्हा परीक्षा पुढे गेली तिथपर्यंत पण परत पेपर छापले असतील तर मग परत एकदा तू ये आणि जुलैचं पण कर, ऑगस्टचं पण कर. सर अजून सर आता नवीन पेपर छापले तर मग तू काय कर, अजून सप्टेंबर कर, ऑक्टोबर कर, नोव्हेंबर करू नको. नोव्हेंबरमध्ये जर छापले तर नोव्हेंबरमध्ये छापतील ना, समजलं का आता? म्हणजे एक्स्ट्रीम सिच्युएशन की नवीन जरी पेपर छापले तरी मी सांगितलंय आणि एकदम बेसिक सर, एकदम खरं पद्धतीने सांगा, आजपर्यंतचा अनुभव सांगा. इथं 15 महिन्यातच खेळायचं, जास्त विषय नाही करायचा. पण एक्स्ट्रीम की आता पेपर छापतीलच ते नव्हे, नोव्हेंबरमध्ये छापतील किंवा ऑक्टोबरमध्ये पण छापतील. आता ऑक्टोबर सुरू झालंय, उद्याच 1 ऑक्टोबर आहे, आज आहे 30 सप्टेंबर. समजलंय मला काय सांगायचंय ते? या पद्धतीने समजून घ्या. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय. 4 पद्धतीने अभ्यास करा. पहिल्या 2 पद्धतीनेच करा. हे पहिली इयरबुक वाचा, दनादन संपून टाका कार्यक्रम. नंतर हे 3 महिन्याचं मॅगझिन घ्या, किंवा सिम्प्लिफाईड असेल किंवा अजून वेगवेगळे मार्केटमध्ये आहेत, भरपूर आहेत, अभिनव असेल त्यांचं 2-3 महिन्याचं येतं ते घ्या. पुढची एडिशन अजून घ्या, संपला कार्यक्रम. हे वाचण्याची गरज नाही. देवा जाधवर सरांचे 1-1 व्हिडिओ बघा, हे 3 आणि हे 4-7 व्हिडिओ बघा. नोव्हेंबरचा बघून घ्या, फुकटमध्ये युट्यूबला 1-1 तासात आहेत, रिस्क नको.
आणि ज्यांना वाटतंय सर ही व्हिडिओ बघण्यापेक्षा आम्ही जर हेच व्हिडिओ बघितले सर, तर बघा ना इकडे बघा 1 जानेवारी जानेवारी 2024, फेब्रुवारी 2024, मार्च, इथून सुरुवात करा, उलट जा पाठीमागं, पहिल्यापासून करू नका. 1 जानेवारी 2023 पासून बघू नका, उलट वाचा. मार्च 2024, फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबर 2023, नोव्हेंबर, ऑक्टोबर असं वाचा. म्हणजे जरी बघणं नाही झाले तरी टेन्शन नाही येणार, कारण की आपण इयरबुक वाचतोय आणि हे 3 महिन्याचं पण करतोय. व्हिडिओ बघतोय देवाचा द्वारा सणांचे युट्यूबला फुकट आहेत, त्या पद्धतीनं ते बघू शकता. ते बघा का न बघा, मी काय त्यांची जाहिरात करत नाही, पण आहेत युट्यूबला. ज्या टेन्शन येते एका तासात बघून घ्या आणि त्याच्या नोट्स काढू नका. माझं वैयक्तिक मत राहील की त्या नोट्स काढू नका, स्क्रीनशॉट पण घेऊ नका. कारण काय बघा, स्क्रीनशॉट हे आपलं काही आपण काहीच वाचत नाही, 95% जनता वाचत नाही. त्याच्यामुळे त्याची स्क्रीनशॉट घेऊ नका, ते लिहून घेऊ नका. वाटलं तर पहिल्यांदा बघा, परत वाटलं तर स्पीडनं डबल एकदा बघा. त्या पद्धतीनं म्हणजे नोट्स काढण्यात वेळ वाया घालू नका. चालू घडामोडीच्या कुठल्याच नोट्स काढू नका, इयरबुकच्या नोट्स काढू नका, मॅगझिनच्या नोट्स काढू नका, पुस्तकावरतीच अंडरलाईन करा. आणि जुने प्रश्न मात्र नक्की बघा. 2023 किंवा मागच्या 5 वर्षाचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न नक्की बघा. आधीचे जर बघायला वेळ मिळत असेल 2013 पासून ते पण बघा, पण मॅक्झिमम शेवटच्या 5 2023 पासून उलटे 23, 22, 21 हे नक्की बघा. तुमचे जे काही प्रश्न असतील, जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूयात जबरदस्त लेक्चर. पुढच्या लेक्चरमध्ये आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.